नमस्कार, मी अशोकराव टावरे। कळमोडी उपसा योजना कार्यान्वित व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष शासनाकडे निवेदने व आंदोलनाद्वारे पाठपुरावा करत आहे। आझाद मैदान मुंबई येथे 1 जुलै 2024 रोजी मी धरणे आंदोलन केले होते। तेव्हा जलसंपदा विभागाने मला शासनाला पाठवलेला जो अहवाल आहे तो दिला होता आणि त्या अहवालामध्ये असं नमूद केलं होतं की खेड व आंबेगाव तालुक्यातील पूर्वी जी प्रस्तावित असलेली 5065 हेक्टर क्षेत्रासाठी जी योजना होती त्यामध्ये खेडच्या पूर्व भागातील 1252 हेक्टर क्षेत्र जे आहे ते वाढवलं जाणार आहे असं कळवलं होतं आणि याबाबत मूळ योजनेचा जो सुप्रमा आहे 198 कोटींचा तो जानेवारी 2023 पासून शासनाकडे प्रलंबित आहे असंही त्यामध्ये नमूद केलं होतं व लवकरच त्याला मंजुरी मिळेल असं लिहिलेलं असतानाही गेली 2.5 महिन्यामध्ये सदर सुप्रमा मंजूर होण्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही। तसेच खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेसरपूर, वरुडे, वाबगाव ही गावं समाविष्ट होण्याबाबतचा जो वाढीव सुप्रमा आहे त्यावरही अंतिम कारवाई झालेली दिसून येत नाही आणि याबाबत गेली अनेक वर्ष ही योजना कागदावरच आहे आणि निवडणूक जवळ आली की लोकप्रतिनिधी कळमोडीचं पाणी लवकर येणार अशा घोषणा करतात आणि निवडणूक झाली की सर्व काही विसरलं जातं। यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा कळमोडी योजनेविषयी एवढी उत्सुकता नाही, परंतु जेव्हा दुष्काळाची तीव्रता वाढते तेव्हा कळमोडीची आठवण येते आणि मला या ठिकाणी एक नमूद करायचे की जर तुम्ही आज खेड व आंबेगाव तालुक्यातील जनतेसाठी ही योजना जाहीर केली होती तर त्याबाबत तातडीने मूळ योजनेचा सुप्रमा जाहीर करून काम सुरू केलं जावं आणि वाढीव गावांचा समावेश करून अतिरिक्त सुप्रमालाही मंजुरी दिली जावी आणि ही जी बाब आहे ही निवडणूक आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शासनाने केली पाहिजे आणि या दृष्टीने मी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रधान सचिव जलसंपदा विभाग आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना निवेदन पाठवलं आहे आणि त्याद्वारे मी मागणी केली आहे की कळमोडी उपसा योजनेची जी आहे ती योजना जी आहे त्या योजनेसाठीचा निधी जाहीर करून सुप्रमा मंजूर करून योजना कार्यान्वित करावी व वाढीव गावांचाही समावेश करावा अशी मी या ठिकाणी मागणी केलेली आहे। धन्यवाद।